बघा जो जो शिजवलेला भात आहे ना तो इकडे आणून ठेवला जातो। रवा खीर किती किलो हा साधारण? 250 किलो खीर। किती किलो बटाटे साधारण? बटाटे किती किलो अंदाज? 350 किलो। 350 किलो बटाटे। आपल्या आचऱ्याच्या रामेश्वराचा पालखी सोहळा आहे ना तो काही 10 ते 15 मिनिटात आटपणारा नाही आहे। उद्या आहे रामनवमी आणि या रामनवमीच्या निमित्ताने गेले पाडव्यापासून सुरू होणारा उत्सव ललित पंचमीपर्यंत चालतो आणि हे काही क्षण आहे ते 10-15 मिनिटात कव्हर होणारे नाही आहे। त्याच्यासाठी मोठे व्हिडिओ होतात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय पाहणार आहोत तर 10 ते 12 हजार भाविकांचा महाप्रसाद कशा पद्धतीने बनवला जातो त्याचं नियोजन आणि एक विलक्षण सोहळा पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे। उद्या आहे रामनवमी आणि या रामनवमीच्या निमित्ताने आचरे गावात मोठा उत्सव भरतो। 10 ते 12 हजार भाविक महाप्रसाद घेतात। यावरून तुम्ही विचार करा की काय असेल हा सोहळा। आपण गेल्या काही व्हिडिओच्या आणि रीलच्या माध्यमातून या सोहळ्याचे क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महाप्रसादाची अगोदरची तयारी साधारण 1000 ते 1200 किलो तांदूळाचा भात बनवला जातो आणि एकंदरीत या सोहळ्याचे या नियोजन कसे केले जाते ते पाहणार आहोत। कशा पद्धतीने जेवणाची व्यवस्था केली जाते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याचप्रमाणे शिवकाळापासून चालत आलेले मर्दानी खेळही आजच्या व्हिडिओमध्ये जर तिकडे खेळले तर तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाही तो व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा। चला आता वेळ झाले आपण जाऊया मंदिराकडे। आता आपण आलो तिकडून घाटीवरनं आणि हा जो रोड येतो इकडे मंदिर आहे पाठीमागे आणि हा रोड येतो तो मेन रोडवरनं आणि घाटीवरनं येताना इकडे दुकानं जी थाटलेली आहेत त्या उद्याच्या जत्रेसाठी आणि उद्या तुम्हाला दाखवतो इकडे किती गर्दी असते आणि किती पब्लिक। आणि इकडनं राईट मारलं की आतमध्ये मळ्यामध्ये छानपैकी महाप्रसादासाठी मंडप व्यवस्था केली आणि त्या मंडपामध्ये सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो आणि ही जत्रेची काहीशी तयारी। हे बघा इकडे सुद्धा आईस्क्रीम पार्लर आहे देसाईंचं इकडे आणि इकडे सगळे दुकानं छोटी छोटी असतात। ही गुढीपाडव्यापासून सुरूच असतात आणि आतमध्येही काही दुकानं आहेत, हॉटेल आहेत, तेही बघूया। ही सगळी तयारी चालली आहे उद्याच्या सोहळ्याची। हे बघा या मेन गेटने आत आल्याच्यानंतर इकडे उत्सवासाठी हॉटेल वगैरे काढलेली आहेत आणि एकंदरीत तयारी केलेली आहे या मंदिरातील उत्सवासाठी। दुकानं वगैरे साठले। आता जाऊया आपण आतमध्ये आणि इकडे आपल्या आचरे गावचे सगळे ग्रामस्थ आपले फॅमिली मेंबर जे व्हिडिओ बघतात, व्हिडिओ शेअर करतात ते सगळे हे इकडे उभे आहेत। हे बघा आणि यांनी तुमचा या ओके
तुझे देवा.
झाली ही काया येई गा तू येई गा पंढरीच्या राया जातीहीन मतीहीन जातीहीन मतीहीन सर्वहीन माझे सर्वही लज्जा सोडून बाबा सर्वही लज्जा मगाशी मी सांगितलं ना सुरुवातीला की पालखी झाल्याच्या नंतर रामनवमीच्या आदल्या दिवशी इकडे सगळेजण बसतात आणि सगळे 8 ते 10 हजार लोकांच्या महाप्रसादाची तयारी कशी केली जाते ते बघूया. पालखी सोहळा संपलाय आणि आता कीर्तन सुरू झालंय आणि सगळे जे महिला वर्ग जे आहे ते पाठीमागे तुम्ही बघताय ते सगळेजण कातण्यासाठी म्हणजे बटाटे असतील, मिरच्या असतील, कांदे असतील हे कातण्यासाठी बसले सगळ्यांनी आणि सगळ्यांनी आपापल्या वस्तू आणल्या म्हणजे वेळी वगैरे आहे ना ती आपापली घरून घेऊन येतात. आणि बघा छानपैकी मंदिराच्या बरोबर मागे सर्वजण बसले. आता बघूया कसं काय नियोजन आहे ते. आता बघा किती महिला बसल्या आहेत. हे बघा मंदिराच्या ह्या बाजून सर्वजण बसले आहेत आणि थेट पूर्ण त्या बाजूला पर्यंत हे बघा इकडे पाठीमागे तर खूप पॅक आहे. सगळेजण बसले आहेत. हे बघा किती जण आहेत. ते बघा छानपैकी महाप्रसादाच्या नियोजनासाठी आपला हातभार लागावा या देवाच्या सेवेसाठी सगळे महिला वर्ग जास्तीत जास्त उपस्थित राहून मोलाचं सहकार्याचं काम करत असतात.
आणि म्हणूनच देव पाहायचं असेल मंदिरात गेला तर मूर्ती दिसेल. हे बघा, ही छोटी छोटी मुलं आहेत ना, कशी सेवेचा भाग होत आहेत ते बघा. आणि आलेल्या सर्व महिलांचे इकडे सेवा देणाऱ्यांसाठी देवस्थानकडनं लाडू आणि मगाशी खोबऱ्याची वडी हे वाटप करण्यात आले. आणि इकडे या कोपऱ्यात जेंट्स लोक बसले आहेत जे नारळ फोडून देण्याचं काम करतायत. आणि या महिला ज्या आहेत त्या नारळ सरजण्यासाठी त्या बसलेल्या महिलांकडे, म्हणजे ज्यांच्याकडे वेळ वगैरे आहे त्यांच्याकडे खोबरं कापण्यासाठी नेऊन देत आहेत. तू हात कर बरं घेतलं. आत्ता ना मी आलो मंदिराच्या पाठीमागे, जिकडे चुली मांडल्या आहेत आणि भात खीर वगैरे करण्याचं, जेवण शिजवण्याचं काम जिकडे केलं जातं ती जागा दाखवतो. हे बघा, इकडे 7 चुली मांडल्या आहेत आणि सर्वांना वाटून दिलेली कामं आहेत ती केली जातात. पूर्ण वाडीच्या वाडी, आता इकडे पारवाडी वगैरे आहे, डोंगरेवाडी वगैरे आहे, अशा पद्धतीचं नियोजन इकडे आहे. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा आहे. हे बघा, इकडे सामान सगळं ठेवलं आहे खिरीसाठी. इकडे देऊळवाडीवाल्यांचे चूल मांडलेली आहे सगळे. आणि हे तुमच्याकडे काय आहे? काय भात आहे? फक्त भात. किती किलोचा आहे तुमच्याकडे? 90 किलो तुमच्याकडे आहे. ओके, हे बघा. चला, इकडे आचरेकर बंधूंनी तांदूळ घातले आहेत. हे किती किलो? 25. ह्याच्यात 25. 50 किलो. फक्त 50 किलो तुमच्याकडे?
150 किलो. ओके. 4 वाजता सकाळची. इकडे खिरीसाठी गोळ फोडतात. इकडे गावडवाडचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या 3 चुली लावल्या आहेत आणि टोप बघा केवढे ठेवले आहेत ते. तुमच्याकडे काय आहे? भात किती किलो? हा 150 किलो. हा हे बघा, हे थंडाची व्यवस्था केलेली आहे. तुमच्याकडे काय आहे? भात. तुमचे आले? पहिले 2 टोप झाले. किती किलो होते साधारण? किती होते रे? 25 50 किलो ना. 2 टोप 50 किलो झाले. इकडे मिराशीवाडीवाले आहेत सगळे, ते खिरीची तयारी करतायत. इकडे गूळ वगैरे ठेवलेत, ते फोडण्याचं काम. इकडे रवा भाजण्याचं काम. हे रुपेश, तुमच्याकडे काय आहे? रवा खीर. किती किलो हा साधारण? 250 किलो खीर. अर्धे डोंगरेकरीने अर्धे आम्ही असा. जो शिजवलेला भात आहे ना, तो इकडे आणून ठेवला जातो अशा पद्धतीने. हे बघा, हे आहे ना, हे भाजीसाठी वगैरे लागणारं खोबरं, मिरच्या वगैरे कापून इकडे ठेवल्या आहेत. आणि हे सगळे बसले आहेत, उभे आहेत, टाइमपास. हे किती किलो बटाटे साधारण? बटाटे किती किलो अंदाज? 350 किलो. 350 किलो बटाटे. इकडे बटाटे ठेवले आहेत आणि इकडे वाटाणे. तर मित्रांनो, वाजले आहेत 2 आणि आम्ही घरी आलो. बऱ्याच जणांचा हात या महाप्रसादाच्या जेवणासाठी लागलेला आहे. तुम्ही बघितलं, छोटी छोटी मुलं कसं आपलं योगदान देत होते. ते महिला वर्गांचा सहभाग तितकाच मोठा, पुरुष वर्गांचाही सहभाग तितकाच. प्रत्येक वाडीवर सर्व कामे नेमून दिलेली असते, कारण 10 ते 12 हजार भक्तांचा महाप्रसाद बनवणे सामान्य गोष्ट नाही आहे. करता करविता अर्थात तो आहे. पालखी संपल्यानंतर या महाप्रसादाच्या कामाला सुरुवात केली जाते. साधारण 1200 किलो तांदूळ म्हणजे 1 टन, 200 किलो तांदूळ, 250 किलो रवा, रव्याची खीर, त्याच्यानंतर 350 किलो बटाटी, 250 ते 300 किलो वाटाणे, त्याच्यानंतर नारळ, मिरच्या, अशा पद्धतीचं हे महाप्रसादाचं सामान. प्रत्येकाचं योगदान यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांचे प्रयत्न
त्यांची मेहनत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. पालखी झाल्यानंतर त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात केली जाते. अगदी चुली मांडून चुलीवरचा महाप्रसाद या रामनवमीच्या उत्सवानिमित्त केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालखी सोहळा आणि पालखी सोहळ्यानंतर केला जाणारा महाप्रसादाची तयारी पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण महाप्रसाद कुठे वाढला जातो, कारण येणारे भाविक त्यांची व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते, रामजन्म या गोष्टी आपण अनुभवणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसताना आपण मात्र थांबायचं नसतं. आणि व्हिडिओ कुठून बघताय, हा सोहळा कुठून अनुभवताय, कमेंट करून नक्की सांगा.